नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला माहीतच असेल की आम्ही कॅनडातील नायग्रा फॉल येथे 2 दिवसाच्या कॅम्पिंगसाठी आलेलो आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नायग्रा फॉलचा जो सुंदर परिसर आहे तो दाखवला आणि त्याचबरोबर जहाजाने जो आम्ही प्रवास केला त्याचा पण तुम्हाला अनुभव घेता आला असेल. या अगोदरचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज वेळात वेळ काढून ते व्हिडिओज नक्की पहा, कारण निसर्ग सौंदर्य काय आहे या ठिकाणावरचं ते तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये दिसेल. नायग्रा फॉल्स हे कॅनडातील एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते. नायग्रा फॉल्स या शहरामध्ये बरंच काही पाहण्यासारखं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करू शकतो. या ठिकाणी मनोरंजनासाठी काहीच कमी नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वांनाच काही ना काही करण्यासारखं या ठिकाणावरती आहे. आज दुपारचा वेळ आम्ही स्पेशली मुलांना द्यायचं ठरवलं. या ठिकाणी मुलांसाठी स्पेशली गेम्सच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन गेलो. Hello, you. Hello. Yes, you. What do you call taking a selfie with a stork? चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत या. आपण सर्वजण आज मुलांच्या काही ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील होऊया. हां गॅस नीट टाक, व्यवस्थित टाक.
मुलांना या ठिकाणी बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या फन ॲक्टिव्हिटीज आहेत. आज मुलांनी या ठिकाणी भरपूर मन भरून असा आनंद घेतला. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळून त्यांनी स्वतःचं मनोरंजन केलं. नवीन झालं का काही? हो. खाली बघा, खाली बघा. त्याची क्रेडिट वाढत वाढत चालते. बापरे. कॉंग्रॅच्युलेशन. Come on, Dhanush, pad. Yes. लिफ्ट कर, पुश कर जोरात.
do it, let's do it. मुलांनी या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळून शेवटी काही बक्षिसं पण जिंकले. थँक्यू. काय नाही झालं, चला. बॉल दाखवा, बॉल दाखवा. दोघ जण बॉल दाखवा. इकडे बघा, इकडे बघा. त्यानंतर आम्ही सायंकाळी 7 वाजता कॅम्प साईटकडे परत निघालो. 20 सेकंड. 1 2 3 स्टार्ट. चीज. कॅम्प साईटवरती परत आल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्येच पाऊस मात्र खूप जोरामध्ये चालू झाला. आज सायंकाळी अचानक खूप जास्त पाऊस आल्यामुळे आमच्या सर्वांना जेवण करायला आणि स्वयंपाक करते वेळेस थोडीशी अडचण आली. आशा थोड़ा इसमें से ले लो, ये तो ज्यादा है. अरे कुठे गेले हे? इथं चेल आहे तुमच्याकडं. पावसाने परेशानी केली तुमची. जिथं जाईल तिथं पाऊस यायलाय. इतक्या छोट्या एरियात आता स्वयंपाक करावा लागते. झालं सगळं, जेवायचाच प्रॉब्लेम आहे आता. तिघं बसायचं. ओके. आंबट का लागते हे? बरं आंबटच लागले. हे बटर लावले ना? म्हणजे डाळ हा. अचानक पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये थोडीशी थंडी वाढली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी जाळ लावून शेकोटी करायचं ठरवलं. I know, but I get from एक चेअर तिकडून घ्या ना. नाही, राहू दे. तिकडून आहे दोन. नाही स्टँड अप राहतो, काय प्रॉब्लेम. सोबत राहून जरा शीट. धनुष असा हुशार आहे ना. माझा हुशार आहे. चांगलं वाटत तुमचं मोठं सर्विस. वो गया कि नहीं गया? नहीं, उधर ही उसने अभी कार बंद कर दिया. तुम क्यों डर रहे? सॉन्ग चल रहा था, बंद किया बस. तो वो तो सॉन्ग भाऊ इधर उधर सुनाई देगा तो प्रॉब्लम है, राइट? हमको ही नहीं सुनाई दे रहा है, इतना स्लो रखा है. यहाँ तक आते हाँ तो उसने क्या तो वो ठीक है, वो इज ओके.
चला तर मित्रांनो, मग असा होता आजचा आमचा दिवस. उद्या आमचा कॅम्पिंगचा शेवटचा दिवस आहे. घरी जाता वेळेस वाटेमध्ये आणखीन काही निसर्गरम्य असे ठिकाण आहेत, ते पण तुम्हाला मी नक्की दाखवतो. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.